या क्षणाची मोठी बातमी, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये सीएम आणि राज ठाकरे हे एकत्र आहेत। त्यामुळे या ठिकाणी हॉटेलमध्ये दोघांमध्ये चर्चा होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, त्यामुळे एकाच हॉटेलमध्ये या दोघांमध्ये चर्चा होणार आहे का, काही मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे का, बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। गिरीश, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा, तर दुसरीकडे फडणवीस आणि राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात सविस्तर? काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते वांद्रे येथल्या ताज लँड एंड्स या हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, तर अर्धा तासापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काही गुप्त भेट आहे का, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो शासकीय कार्यक्रम आलेला आहे, त्या शासकीय कार्यक्रमात ताज लँड एंड्स या कार्यक्रमाचा कुठेही काही उल्लेख नाही आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही काही गुप्त भेट आहे का, कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का याबाबतच्या चर्चा आहेत। दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक वक्तव्य आलेली होती, त्यामुळे एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड एंड्समध्ये भेट होते का, असा एक प्रश्न किंवा चर्चा आहे ती सुरू झाली। कारण याला कारणही तसंच आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच आता हे ताज लँड एंड्स या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत खरं तर, आणि त्याच्या आधीच 40 मिनिटांहून अधिकच्या आधी राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे खरं तर राज ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमात दादर येथील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे जाणार होते। 10ची वेळ होती, मात्र राज ठाकरे यांची ताफा आहे तो थेट या ठिकाणी ताज लँड एंड्स या हॉटेलमध्ये पोहोचला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे काही क्षणापूर्वीच हे ताज लँड हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। कारण त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काही चर्चा आहे का, कारण आजच्या ताज लँड हॉटेलमधील जी काही माहिती मिळते त्यानुसार आज या हॉटेलमध्ये इतर कोणतेही राजकीय नेत्यांचं रजिस्ट्रेशन नाही किंवा राजकीय नेते नाही आहेत। त्यामुळे केवळ या दोन नेते आजच्या या हॉटेलमध्ये आजच्या दिवसाला सध्यास्तरीत आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे या दोन नेत्यांमध्येच ही गुप्त भेट होते का, हे यावर आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण अशा पद्धतीने हे दोन्ही नेते या ठिकाणी हे भेटायला आलेले आहेत। दोघांच्याही शेड्यूलमध्ये आजच्या या भेटीचं किंवा आजच्या या दौऱ्याचा कोणताही उल्लेख नाही आहे। त्यामुळे चर्चेला वाव आहे, शंकेला वाव आहे। आणि एकंदरीत जे चर्चा युतीच्या होत्या, महायुतीमध्ये राज ठाकरे जाणार का, महायुतीमध्ये मनसेचा सहभाग होणार का, एक अशा देखील चर्चा होत्या। दुसरीकडे शिंदे गट देखील सातत्याने राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी चर्चा करत आहे। उदय सामंत असतील, स्वतः त्यांनी अनेकदा भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळे याशिवाय काही कालच आपण बघितलं तर प्रभाग रचनेसंदर्भात निर्णय झालेला होता। त्यामुळे प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यानंतर पालिका निवडणुका ह्या लवकरच लागतील यावर शिक्कामोर्तब म्हणता येईल। त्यामुळे अशा स्थितीत या भेटीगाठी आहेत त्या वाढलेल्या असताना एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आलेले आहेत। त्यामुळे या भेटीचं हे काही भेटीमागे काही आहे का, हे देखील याची चर्चा देखील आहे। कारण या अशा पद्धतीने आपण बघतोय की